हा एक माझा लेख मला आठवला. त्याचं नाव दिलं मी, ह्या लेखाला नाव आहे नियम ते नियम, रूल इज रूल. सर्व्हिसमध्ये एक असा अलिखित नियम आहे सर्व्हिसमध्ये, की आपल्यापेक्षा जे जास्त सिनियर आहेत त्यांना आपण नेहमी व्यवस्थित बोलत जावे, त्यांचा थोडा मान ठेवून. कारण सिनियर ज्युनियर हे सर्व लक्षात घेऊनच चालायचं असतं. पण एका ऑफिसमध्ये एकदा एक अजबच प्रकार घडला. आता लंच टाईम दुपारी 2:30 ते 3 असा होता त्या कार्यालयाच्या नियमाप्रमाणे. 2:30 ते 3 लंच टाईम. तर ते ऑफिसचे मॅनेजर जे होते ते त्या वेळेमध्ये डबा खात होते. तेवढ्यात त्यांचा फोन वाजला. त्यांनी फोन कानाला लावून विचारले, हॅलो, कोण बोलतंय? तिकडून उत्तर आलं, मी रिजनल मॅनेजर बोलत आहे, मला एक माहिती हवी आहे. तर हे मॅनेजर त्यांना म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हाला अर्ध्या तासाने पुन्हा फोन करतो, मग मी बोलतो. तर ते रिजनल मॅनेजर चिडले, काय म्हणालात? तुम्हाला काही कळतं का? मी रिजनल मॅनेजर आहे, समजलात? त्यावर हे मॅनेजर म्हणाले, हे पहा, सध्या ही इंटरव्ह्यूची वेळ आहे, माझे जेवण चालू आहे, अर्धा तास फक्त थांबा. असं म्हणून त्यांनी फोन बंद केला. आता तिकडं ते साहेब खूप खवळले. त्यांनी परत 2 वेळेस या मॅनेजरला फोन लावला, पण मॅनेजरने तो 2 वेळेस कट करून टाकला. असो, मग व्यवस्थित जेवण झाल्यानंतर मॅनेजरने आपणहून त्या साहेबांना फोन लावला व काय काम होते म्हणून विचारले. पण झाले उलटेच. तिकडून साहेब तणतणत म्हणाले, का फार पॉवर वाढली का तुमची? माझा फोन कट करता काय? त्यावर हे मॅनेजर म्हणाले, अहो सर, पॉवर वगैरे काढू नका. 2:30 ते 3 हा सरकार मान्य वेळ आहे इंटरव्हल घेण्याचा, त्यामध्ये कुणीही अडथळा आणू शकत नाही. तुम्ही 3 वाजता फोन केला असता किंवा 2 वाजता फोन केला असता आधी, तर मी उचलला असता, बोललो असतो. मग ते म्हणाले, मला नियम शिकवता काय? तुम्ही साधे मॅनेजर आहात आणि मी रिजनल मॅनेजर आहे, मला चॅलेंज करता का? मग हे मॅनेजर म्हणाले, अहो सर, चॅलेंजचा इथे काय संबंध? तुम्हालाच हे कळायला पाहिजे की फोन केव्हा करावा. तेवढ्या अर्ध्या घंट्यामध्ये कोणाचा फोन उचलायचा आणि कोणाचा कट करायचा हे आमच्या मनावर आहे. ऑफिसचे रूल काय ते पहा आणि मग बोला. नियम ते नियम. लंच टाईममध्ये आम्हाला डिस्टर्ब करण्याचा कोणालाही अधिकार नाही. असा त्यांचा संवाद झाला. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. त्या ने काय केलं, या मॅनेजरचे सगळे रिपोर्ट्स खराब करून टाकले. CR जे असतात रिपोर्ट्स. आता सत्तेपुढं शहाणपण चालत नाही. पण नियमाने त्या मॅनेजरचं बरोबर होतं, त्या ब्रँच मॅनेजरचं बरोबर होतं, चं चुकलं होतं. हायर अथॉरिटीला जास्त बोलू नये हे ठीक आहे, पण त्या ला देखील हे समजायला पाहिजे होतं की नियम ते नियम. थोडं थांबून बोलायचं. पुढे मग त्याने या मॅनेजरला पुन्हा चॅलेंज केले नाही त्या साहेबांनी. कारण त्यानेही असा विचार केला असेल ने की जिद्दीलाच पेटलं तर त्या मॅनेजरचं बरोबर आहे, चूक आपली आहे. असो, प्रसंग साधे असतात, पण नोकरीमध्ये आपले रिपोर्ट्स फार जपावे लागतात, हेच या ठिकाणी सांगणे.